हॅलो फ्रेंड्स, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स मधला वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा बँकिंग हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. बँकिंग सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेवर यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. या टॉपिक मध्ये आपण अगदी स्टॅटिक डेटा पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व सेक्शन आपण कव्हर करणार आहोत. तर सुरुवातीला पाहूया बँकिंग क्षेत्र. हे जे काही बँकिंग क्षेत्र आपल्या देशामध्ये विकसित झालेलं आहे ते कशा प्रकारचं विकसित झालेलं आहे. याच्या प्रथमतः दोन स्टेज पाहता येतील. पहिली स्टेज आहे ती म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास कसा झाला आणि दुसरा टप्पा म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राचा कसा विकास झाला ते आपल्याला पाहायचं आहे. आता स्वातंत्र्यापूर्वी बँकिंग क्षेत्राचा कसा विकास झाला तर सुरुवातीला म्हणजे 1770 ची गोष्ट आहे. 1770 मध्ये आपल्या देशात पहिल्यांदा कलकत्ता या ठिकाणी, कलकत्ता, ठीक आहे, कलकत्ता म्हणजेच हे बंगाल प्रांतामधील शहर. बंगाल प्रांत म्हणजेच आजचा पश्चिम बंगाल, म्हणजे बंगाल प्रांतामधील कलकत्ता या ठिकाणी एक पहिली बँक स्थापन झाली होती. ती बँक कोणी स्थापन केलेली होती तर अलेक्झांडर अँड कंपनी या कंपनीने ही पहिली बँक जी आहे ही 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये स्थापन केली होती. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की 1770 पासून आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास होणं हे सुरू झालेलं होतं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी, आपल्या सर्वांना माहित आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे ही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झाली होती. ही एक इंग्लंडची खाजगी कंपनी होती. तिचा हेतू होता व्यापार करणं आणि व्यापार करण्यासाठी म्हणून ही कंपनी आपल्या भारतात आली होती. मग ही भारतामध्ये आली, भारतामध्ये तिने व्यापार करणं सुरू केलं आणि व्यापारामध्येच तिला थोडीशी प्रगती पाहिजे होती आणि त्या कारणासाठी म्हणून 1806 ला एक प्रांतीय बँक स्थापन केली. 1806 ला प्रांतीय बँक स्थापन केली. त्यालाच प्रेसिडेन्सी बँक असंही म्हटलं जातं. प्रेसिडेन्सी बँक. आता प्रांतीय बँक किंवा प्रेसिडेन्सी बँक काय आहे? सो स्वातंत्र्यापूर्वी जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर जे आज घटक राज्य आहेत, 28 घटक राज्य आहेत, त्यावेळी असे घटक राज्य नव्हते. तर देशाची विभागणी अशा प्रांतामध्ये झालेली होती. ठीक आहे, देशाची विभागणी ही प्रांतामध्ये झालेली होती. जसं हा जो प्रांत आहे हा मद्रास प्रांत, त्यानंतर इथे जो आहे तो म्हणजे बंगाल प्रांत, ठीक आहे, इथे जो आहे तो मध्य प्रांत, हा जो आहे हा त्यावेळेसचा बॉम्बे प्रांत म्हणजे आजचा महाराष्ट्र. म्हणजे मध्य प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत, असा हा त्यावेळेसचा भारत प्रांतामध्ये विभागला गेला होता. याच प्रांतांना आज आपण राज्य म्हणत असतो आपण, ठीक आहे. मग त्यावेळेस ही प्रांतीय बँक किंवा प्रेसिडेन्सी बँक ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केली होती इसवी सन 1806 मध्ये. त्या प्रांतीय बँकेचं नाव होतं बँक ऑफ कलकत्ता. ठीक आहे, प्रांतीय बँकेचं नाव काय होतं? बँक ऑफ कलकत्ता. मग बँक ऑफ कलकत्ता ही पहिली प्रांतीय बँक, पहिली प्रेसिडेन्सी बँक इसवी सन 1806 मध्ये स्थापन केलेली होती. कोणी स्थापन केली होती तर ईस्ट इंडिया कंपनीने ही स्थापन केली होती. याच बँकेचं नाव इसवी सन 1809 मध्ये बदललं आणि बँक ऑफ कलकत्ताच्या ऐवजी या बँकेचं नाव झालेलं होतं ते म्हणजे बँक ऑफ बेंगाल. बँक ऑफ बेंगाल हे नाव झालं. ही आपल्या देशातली पहिली प्रांतीय बँक असं म्हणता येतं आणि इथून पुढं प्रांतीय बँका स्थापन होणं हे सुरू झालेलं होतं. त्यानंतर दुसरी महत्वाची प्रांतीय बँक इसवी सन 1840 मध्ये स्थापन झाली. या बँकेला बँक ऑफ बॉम्बे असं म्हणतात. बँक ऑफ बॉम्बे. आता बँक ऑफ बॉम्बे ही दुसरी प्रांतीय बँक. याचा अर्थ हे बँक ऑफ बॉम्बे म्हणजे बॉम्बे प्रांतासाठी जी स्थापन झाली ती म्हणजे बँक ऑफ बॉम्बे.
त्यावेळेसचा बॉम्बे प्रांत म्हणजे आजचा महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास होण्याची प्रक्रिया ही सुरू झाली होती 1840 पासून. त्यानंतर 1843 ला महत्वाची बँक ती म्हणजे बँक ऑफ मद्रास स्थापन झाली. मद्रास म्हणजे आजचं तामिळनाडू असं म्हणता येईल. मद्रास प्रांत हा त्यावेळेस खूप मोठा प्रांत होता. आजचं तामिळनाडू असेल, आजचा आंध्र प्रदेश आहे, आजचा तेलंगणा आहे, कर्नाटकचा थोडासा भाग, केरळाचा थोडासा भाग, एवढा मिळून त्यावेळेसचा एक मद्रास प्रांत तयार झाला होता. आणि त्या मद्रास प्रांतासाठी म्हणून बँक ऑफ मद्रास ही स्थापन झाली होती 1843 मध्ये, बँक ऑफ मद्रास. ठीक आहे. त्यानंतर इसवी सन 1865 मध्ये बँक ऑफ अलाहाबाद ही स्थापन झाली. बँक ऑफ अलाहाबाद. ठीक आहे. अलाहाबाद ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. अलाहाबादलाच प्रयागराज असंही म्हटलं जातं. आणि या उत्तर प्रदेशमध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती म्हणजे 1865 पासून. आणि 1865 मध्ये बँक ऑफ अलाहाबाद ही बँक स्थापन झाली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की हळूहळू आपल्या देशामध्ये आता ईस्ट इंडिया कंपनी मार्फत बँकांची स्थापना ही सुरू झालेली होती. तसंच इसवी सन 1881 मध्ये इसवी सन 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक स्थापन झाली. इसवी सन 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक स्थापन झाली. अवध म्हणजे आजचा अयोध्या जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. इसवी सन 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक स्थापन झाली. या बँकेचं असं वैशिष्ट्य होतं की संयुक्त भांडवली तत्वावर भारतीय व्यक्तीने स्थापन केलेली ही पहिली बँक होती. संयुक्त भांडवली तत्वावर स्थापन केलेली पहिली भारतीय बँक म्हणजे कोणती? अवध कमर्शियल बँक. संयुक्त भांडवली म्हणजे काय की याच्यामध्ये जे ही बँक सुरू करण्यासाठी जे काही भांडवल दिलं गेलं हे भांडवल काही यापैकी पैसा भारतीयांनी दिला तर काही मात्र ब्रिटिशांनी, आणि दोघांच्या भांडवलांनी ही बँक सुरू झाली होती. आणि म्हणून याला म्हटलं जातं की संयुक्त भांडवली तत्वावर पहिली भारतीय बँक सुरू झाली ती म्हणजे 1881 ची अवध कमर्शियल बँक. त्यानंतर इसवी सन 1894 ची गोष्ट आहे. आणि यावेळेस महत्वाची बँक ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक ही स्थापन झाली होती. पंजाब नॅशनल बँक, PNB असंही म्हणूया आपण. पंजाब नॅशनल बँक स्थापन झाली होती. मग ही कोणाच्या प्रेरणेने? तर लाला हरिकिशन यांनी यासाठी सहयोग दिला होता. लाला हरिकिशन यांच्या प्रयत्नामुळे 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँक स्थापन झाली होती. आणि संपूर्ण असं म्हणता येईल की संपूर्णतः भारतीयांच्या मालकीची असलेली ही पहिली बँक होती. पहिली बँक. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की जर तुम्हाला एखादा प्रश्न आला की संपूर्णतः भारतीयांची मालकी असलेली पहिली बँक कोणती, तर उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक लाला हरिकिशन यांच्या मदतीने किंवा लाला हरिकिशन यांनी स्थापन केली होती. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झाली होती. आणि संपूर्णतः भारतीयांच्या मालकीची असलेली ही पहिली बँक होती असं म्हणता येईल. ठीक आहे. की ज्यामध्ये पूर्णतः भांडवल हे भारतीयांचं होतं. आणि हीच पंजाब नॅशनल बँक आजही आहे. सर्वात जुनी अशी पब्लिक सेक्टर बँक आहे असं म्हणता येतं. आजही आपली डॉमिनंट अशी बँक ही आहे. सरकारची बँक म्हणून ती काम करते. सार्वजनिक क्षेत्रामधली ती महत्वाची बँक आहे पंजाब नॅशनल बँक. 1894. त्यानंतर काय झालं मित्रांनो? त्यानंतर इसवी सन 1921 ला तीन बँका कोणत्या बरं? एक आहे तुमची बँक ऑफ बेंगाल. दुसरी आहे ती म्हणजे बँक ऑफ बॉम्बे. आणि तिसरी जी आहे ती म्हणजे बँक ऑफ मद्रास. ह्या ज्या काही तीन बँका आहेत ह्या प्रांतीय बँका आहेत.
ह्या 3 बँका प्रांतीय बँका होत्या आणि या 3 बँकेचं एकत्रीकरण केलं म्हणजेच विलिनीकरण केलं गेलं. विलिनीकरण करून याच बँकेचं रूपांतर जे आहे हे इम्पेरियल बँक ऑफ इंडियामध्ये केलं गेलं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 3 बँका बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास ह्या 3 बँका विलीन केल्या आणि विलीन करून तिचं एकाच बँकेमध्ये रूपांतरण केलं. सॉरी, ते म्हणजे इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, मग इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही अस्तित्वात कधी आलेली आहे? इसवी सन 1921 मध्ये ही अस्तित्वात आली आहे. कशा प्रकारे? बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास ह्या 3 प्रांतीय बँका विलीन केल्या आणि त्यापासून एकच बँक सुरू केली, ती म्हणजे कोणती? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, यस, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही महत्वाची बँक आहे. पुढे या इम्पेरियल बँक ऑफ इंडिया पासूनच एसबीआय ची निर्मिती झालेली आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, त्याच्यापूर्वी म्हणजे 1905 ची गोष्ट आहे. 1905 मध्ये आपल्या देशात एक महत्वाची चळवळ सुरू झाली होती, ती म्हणजे स्वदेशी चळवळ. आता 1905 ला स्वदेशी चळवळ का बरं सुरू झाली आहे? कारण त्यावेळेस लॉर्ड कर्झन हा व्हाईसरॉय होता आणि त्यांनी बंगाल प्रांताचं विभाजन करायचं ठरवलं होतं. का बरं विभाजन करायचं होतं? कारण बंगाल प्रांतामध्ये क्रांतिकारी चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या आणि या क्रांतिकारी चळवळी कुठेतरी वीक करायच्या होत्या, कमजोर करायच्या होत्या आणि म्हणून बंगाल प्रांताचं विभाजन करण्याचं लॉर्ड कर्झननी ठरवलं होतं आणि बंगालची फाळणी ही 1905 ला केली गेली होती. आता याच फाळणीला विरोध म्हणून वंगभंग आंदोलन सुरू केलं आणि त्याच वंगभंग आंदोलनाचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू केली गेली. स्वदेशी चळवळ, या स्वदेशी चळवळीमध्ये एक मोटो होता, जे परदेशी असेल ते सर्व काही त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. मग ते परदेशी कपडे असतील, परदेशी शाळा असतील, परदेशी कॉलेजेस असतील किंवा परदेशी बँका असतील, या सर्व याच्यावर बहिष्कार टाकायचा आणि त्याला पर्यायी म्हणून काय करायचं? तर त्याला पर्यायी म्हणून स्वदेशी बँका, स्वदेशी शाळा, स्वदेशी सुरू करायचं. आणि मग यामुळेच काय झालेलं? या चळवळीमुळे भारतीय बँक व्यवसायाला प्रोत्साहन मिळालं मित्रांनो. कोणत्या? भारतीय बँक व्यवसाय जो आहे, या भारतीय बँक व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळालं. भारतीय बँक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं या स्वदेशी चळवळीमुळे आणि या स्वदेशी चळवळीच्या प्रभावामुळे जवळजवळ 98 बँका ह्या भारतीयाने सुरू केल्या होत्या. पण या सुरू झाल्या नंतर मात्र ह्या बँका चांगल्या परफॉर्म करू शकल्या नाही आणि बऱ्यापैकी त्याच्यापैकी काही बँका बंद झाल्या, अवसायनातही गेल्या मित्रांनो. ठीक आहे, पण काही बँका आजही काम करतात, जसं बँक ऑफ बडोदा सारखी वगैरे असेल. ठीक आहे, यस, म्हणजे याचा अर्थ की 1905 ची जी स्वदेशी चळवळ आहे, या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय बँक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली होती, प्रोत्साहन मिळालं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर आणखी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा की ह्या ज्या काही प्रांतीय बँका होत्या, एक म्हणजे तुमची बँक ऑफ बॉम्बे, दुसरी म्हणजे तुमची बँक ऑफ बेंगाल आणि तिसरी म्हणजे बँक ऑफ मद्रास. ह्या 3 प्रांतीय बँका ज्या होत्या, या 3ही प्रांतीय बँकांना स्वतःचं चलन जे आहे, स्वतःचं चलन छापण्याचा अधिकार होता. ठीक आहे, या 3ही बँकांना स्वतःचं चलन छापण्याचा अधिकार होता. 3ही बँका भारतामध्ये स्वतःच्या नोटा, स्वतःचं चलन छापत होत्या. पण मित्रांनो झालं काय? इसवी सन 1857 मध्ये आपल्याला माहित आहे की इथं उठाव झाला. ठीक आहे, 1857चा उठाव असं म्हणूया. स्वातंत्र्यवीर सावरकर त्याला पहिले स्वातंत्र्य समर असंही म्हटले गेले आणि या 1857च्या उठावामुळे आपल्या देशात बदल झाला. काय बदल झाला? तर सत्तांतरण झालं. बघा, सत्तांतरण झालं म्हणजेच काय की आपल्या देशामध्ये अगोदर ईस्ट इंडिया कंपनीकडे सत्ता होती, आता ही ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि आपल्या देशामध्ये ब्रिटिश संसद जी आहे, या ब्रिटिश संसदेची सत्ता सुरू झाली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता आपल्या देशामध्ये सुरू झाली. म्हणजे ब्रिटिश सरकारची सत्ता आपल्या देशात सुरू झाली आणि त्यामुळेच इथे चलन छापण्याचा अधिकार जो आहे या बँकांचा काढून घेण्यात आला. कधी बदल झाला? इसवी सन 1862 मध्ये.
1862 मध्ये या 3 बँकांचा नोटा छापण्याचा किंवा चलन छापण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारने काढून स्वतःकडे गेला. म्हणजे 1862 ला ब्रिटिश शासनाकडे हा चलन छापण्याचा अधिकार गेला होता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अगोदर चलन छापण्याचा नोटा छापण्याचा अधिकार या 3 प्रांतीय बँकांना होता, पण तो 1862 ला काढून घेऊन ब्रिटिश सरकारकडे तो गेला आणि तेव्हापासून ब्रिटिश सरकार भारतासाठी म्हणून चलन छापणे किंवा नोटा छापण्याचं काम करत होतं, जे आज आपली RBI करत असते मित्रांनो. ठीक आहे, यस. मग अशा काही घडामोडी घडल्या. त्यानंतर महत्वाच्या काही घडामोडी घडल्या आपल्या देशामध्ये. कोणत्या बरं? जसे 1919 मध्ये एक महत्वाचा कायदा पास केला, तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. बघा, हा महत्वाचा आहे. आता इकॉनॉमिक्स मध्ये थोडा इतिहासाचा भाग येतोय आपल्याला, कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी बँकिंग क्षेत्र कसं विकसित झालं ते पाहतोय आपण. मग 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा आला. कोणता कायदा? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. इतिहासामध्ये डिटेल्स होणारच आहे तुमचं. मग 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला. याच्यामधला मॉन्टेग्यू हा जो होता हा सेक्रेटरी ऑफ स्टेट होता आणि चेम्सफोर्ड जो आहे हा व्हाईसरॉय होता. त्यांच्या नावावर हा कायदा आला होता. या कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी होत्या आणि मग या कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद केली की हा जो कायदा आहे हा कायदा लागू झाल्यानंतर 10 वर्षानंतर एक आयोग येईल. ठीक आहे, किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर एक आयोग येईल. म्हणजे हा 1919 चा कायदा लागू होईल, याच्यातल्या तरतुदी लागू होतील आणि लागू झाल्यावर तिथून पुढे 10 वर्षानंतर काय होईल? एक आयोग येईल. तिथून पुढे 10 वर्षानंतर काय होईल? एक आयोग येईल असं इथे सांगितलं. का बरं आयोग? कारण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या कायद्याने भारतामध्ये काही बदल झालेले आहेत का, किंवा या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून 10 वर्षानंतर एक आयोग येईल अशी तरतूद या 1919च्या कायद्यामध्ये करून ठेवली होती. आणि त्याला अनुसरूनच मग इसवी सन 1927 मध्ये एक आयोग आला. तो आयोग म्हणजे कोणता? सायमन कमिशन. मग जे सायमन कमिशनची स्थापना कधी झालेली आहे? इसवी सन 1927. जरी हा इतिहासाचा भाग असेल तरी सुद्धा आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये हा कनेक्ट आहे, म्हणून मी हा पोर्शन घेतोय. मग ते 1919च्या कायद्याला अनुसरून 1927 मध्ये हा आयोग आला. तसं पाहता 1929 ला यायला पाहिजे होता, पण ब्रिटिश किंवा इंग्लंडमध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळं 2 वर्ष अगोदरच जो 1929 ला यायला पाहिजे होता, पण तो 1927 लाच हा आयोग आला. हा जो काही सायमन कमिशन होतं याच्यामध्ये 7 सदस्य होते. 7 सदस्य. याचे जे काही अध्यक्ष होते ते अध्यक्ष म्हणजे सर जॉन सायमन हे अध्यक्ष होते. सर जॉन सायमन अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि हा जो आयोग भारतामध्ये आला याच्यामध्ये एकही भारतीय नव्हता. भारतीय लोकांनी या आयोगाला विरोध केला, सायमन गो बॅकचे नारे दिले. तरी सुद्धा या आयोगाने आपलं काम केलेलं आणि आपला जो काही अहवाल आहे हा अहवाल 1928 मध्ये ब्रिटिश संसदेला सादर केला. 1928 मध्ये या सायमन कमिशनने आपला अहवाल ब्रिटिश संसदेला सादर केला आणि याच अहवालावर चर्चा करण्यासाठी म्हणून लंडन या ठिकाणी 3 गोलमेज परिषदा बोलवल्या होत्या. 3 गोलमेज परिषद ज्या आहेत 3 गोलमेज परिषदा बोलवल्या होत्या. आणि याच गोलमेज परिषदेमध्ये मित्रांनो, याच गोलमेज परिषदेमध्ये की भारतात एखादी मध्यवर्ती बँक स्थापन केली जावी, भारतात एखादी मध्यवर्ती बँक स्थापन केली जावी याच्यावर चर्चा झाल्या. म्हणजे मेन मुद्दा आपला हा आहे की ह्या ज्या गोलमेज परिषदा भरल्या होत्या, 3 गोलमेज परिषदा होत्या 1930 ते 1932 या दरम्यान ह्या 3 गोलमेज परिषदा भरल्या होत्या. आणि त्या गोलमेज परिषदांमध्ये चर्चा झाली होती की भारतामध्ये एखादी मध्यवर्ती बँक स्थापन झाली पाहिजे. म्हणजे हा प्रवास तुमच्या लक्षात आला असेल की
की इथे 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, या कायद्यात तरतूद होती की 10 वर्षानंतर एक आयोगाला पाहिजे, पण तो लवकरच आला. 1927ला या आयोगाने आपला अहवाल सादर केला. त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी परिषदा बोलवल्या, गोलमेज परिषदा, आणि त्याच्यामध्येच मग भारतामध्ये एखादी मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे यावर चर्चा झाल्या. त्यावर गंभीरपणे विचार करणं आता सुरू झालेलं होतं. आणि त्यानुसारच मग भारतामध्ये इसवी सन 1934 मध्ये एक कायदा पास केला, तो म्हणजे आरबीआय कायदा 1934. आरबीआय कायदा 1934 हा पास केला गेला आणि यानुसार आरबीआयची स्थापना झाली. कधी झाली आरबीआयची स्थापना? आरबीआयची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 रोजी. आरबीआयची स्थापना कधी झाली? मग 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना झाली. 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना झाली. त्यानंतर एक महत्वाचा कायदा पास केला गेला, तो म्हणजे कोणता? भारत शासन कायदा 1935. भारत शासन कायदा 1935 हा अतिशय महत्वाचा कायदा होता. कारण आपलं जे काही आता भारताचं संविधान आहे, हे भारताचं संविधान जवळजवळ एक 75 ते 80% याच भारत शासन कायदा 1935 वर अवलंबून आहे. मग हा एक खूप मोठा कायदा आणि महत्वाचा कायदा होता. या कायद्यामध्ये सुद्धा आपल्या देशात आरबीआयची स्थापना केली पाहिजेत, आरबीआयची स्थापना केली पाहिजेत अशी तरतूद होती. आरबीआयची स्थापना केली पाहिजेत अशी तरतूद या ठिकाणी होती मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला कळत असेल की इथं स्वातंत्र्याच्या अगोदर या सगळ्या घडामोडी आपल्या ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये झालेल्या होत्या. आता आरबीआय स्थापन झाली या 1 एप्रिल 1935ला, पण आरबीआय ही त्यावेळेस खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झाली होती. जरी ती ब्रिटिश भारत सरकारची बँक म्हणून काम करत असेल तरी सुद्धा ती खाजगी क्षेत्रामधलीच होती. मग अशा या सगळ्या घडामोडी मित्रांनो ह्या स्वातंत्र्याच्या अगोदर झालेल्या आहेत. कधी झाल्या? त्या स्वातंत्र्याच्या अगोदर. थोडस आपण रिकॅप करू की काय काय झालंय स्वातंत्र्याच्या अगोदर. बघा, एक क्विक विदिन अ सेकंदामध्ये आपण करूया. बघा काय काय झालेलं आहे. आपला जो टॉपिक आहे तो बँकिंग आहे आणि स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर कशी डेव्हलपमेंट झाली ते पाहतोय. 1770 आहे, अलेक्झांडर अँड कंपनीने बंगाल प्रांतामध्ये आपली पहिली बँक स्थापन केली आहे. त्यानंतर तुमची 1806 मध्ये तुमची बँक ऑफ कलकत्ता, 1809 मध्ये तिला बँक ऑफ बेंगाल ती झालेली आहे. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे, 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास, 1865 बँक ऑफ अलाहाबाद, 1881 अवध कमर्शियल, त्यानंतर 1894 पंजाब नॅशनल बँक. ठीक आहे. त्यानंतर तुमचं 1921 ला ह्या 3 बँका एकत्र केल्या आणि त्यापासून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही स्थापन झालेली आहे. त्यानंतर महत्वाची स्वदेशी चळवळ 1905 ची आणि त्यामुळे भारतीय बँक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालेलं. त्यानंतर महत्वाचं की ह्या ज्या 3 प्रांतीय बँका होत्या, या 3 प्रांतीय बँकांना चलन छापण्याचा अधिकार होता, पण नंतर ब्रिटिश शासनाने स्वतःकडे घेतला 1862 मध्ये. ठीक आहे, 1862 मध्ये. त्यानंतर आलेला तो म्हणजे 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. याच्यामध्ये 10 वर्षानंतर एक आयोग स्थापन करायची तरतूद होती. तो आयोग 1929 ला यायला पाहिजे होता, पण 27 लाच आला. त्या आयोगाने आपलं काम केलेलं, आपला अहवाल 1928 मध्ये ब्रिटिश संसदेत सादर केला. त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी परिषदा बोलवल्या, गोलमेज परिषदा, आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करावी यावर चर्चा झाल्या आणि त्यालाच अनुसरून मग आरबीआय कायदा 1934 संमत केला गेला आणि आरबीआयची स्थापना आपल्या देशामध्ये 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती. ठीक आहे. आणि त्यानंतर भारत शासन कायदा 1935 संमत केला आणि याच्यामध्येही आरबीआयच्या स्थापनेची तरतूद होती. आणि प्रश्न विचारला की आरबीआय कोणत्या कायद्याने स्थापन झाली, तर तुम्ही बिनधास्त आरबीआय कायदा 1934 हा लिहायचा आहे. याने स्थापना झालेली आहे, जरी 35च्या कायद्यामध्ये तरतूद होती सुद्धा तरी सुद्धा. ठीक आहे. यस, ओके. असं पाहता येतं की इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हे सर्व जे काही डेव्हलपमेंट आहे आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राची, ही बँकिंग क्षेत्राची डेव्हलपमेंट जी काही झालेली आहे ती कधी झालेली आहे, तर स्वातंत्र्याच्या अगोदर झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर काय झालं? मग स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये भारतीय बँकिंग व्यवसाय कसा विकसित झाला? स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात भारतीय बँकिंग व्यवसाय कसा विकसित झाला?
सर्वात महत्वाचं वर्ष आहे इसवी सन 1948. इसवी सन 1948 मध्ये काय झालेलं आहे? आरबीआयचे राष्ट्रीयकरण असं म्हणता येईल. बघा, इसवी सन 1948 मध्ये काय झालं? आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. यासाठी संसद म्हणण्यापेक्षा त्यावेळेस संविधान सभा होती. का बरं? कारण आपल्या देशामध्ये निवडणुका नव्हत्या झाल्या, आपल्या देशाची निवडून आलेली संसद तयार नव्हती. या संविधान सभेने कायदे बनवायचं काम केलं आणि मग संविधान सभा जी आहे या संविधान सभेने एक कायदा केला. तो म्हणजे कोणता? आरबीआय सार्वजनिक मालकीकडे, आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा, आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा हा केला गेला. कधीचा? 1948. आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 केले गेलं आणि आरबीआय जी खाजगी क्षेत्रामध्ये होते सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यालाच म्हणून या आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. त्यासाठी कायदा पास केला 1948चा आणि हे जे काही राष्ट्रीयकरण आहे हे राष्ट्रीयकरण लागू झालं 1 जानेवारी 1950 रोजी. 1 जानेवारी 1950 ला आपल्या देशामध्ये हे आरबीआयचं राष्ट्रीयकरण जे आहे ते लागू झालं. कधी? 1 जानेवारी 1949 ला आपल्या देशामध्ये हे आरबीआयचं राष्ट्रीयकरण लागू झालं आणि तेव्हापासून आरबीआय ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करत आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट इथे झाली आहे ते म्हणजे काय? ते म्हणजे महत्वाची एडी गोरवाला समिती आली होती. इसवी सन 1951 ची गोष्ट आहे. इसवी सन 1951 मध्ये एक महत्वाची समिती आली होती, ती म्हणजे एडी गोरवाला. महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. वर्ष आहे 1951. एडी गोरवाला समिती आलेली होती. मग एडी गोरवाला समिती जी होती याच समितीला आपण असं म्हटलं होतं ते म्हणजे काय? अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती असं म्हटलं जात असतं. या समितीने आपला जो काही अहवाल सादर केला तो अहवाल सादर केला 1954 मध्ये. म्हणजे समिती आहे इसवी सन 1951 ची, अहवाल सादर केला 1954 चा. समितीला असं म्हटलं जातं अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती असं म्हटलं जातं. या समितीकडे कोणतं कार्य दिलं होतं? सर्वात महत्वाचं ते म्हणजे 1904 ते 1954 या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये, 1904 ते 1954 या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये ग्रामीण भागात जो काही पतपुरवठा झाला होता याचा अभ्यास करायचा होता आणि त्याच्या आधारावर शिफारशी करायच्या होत्या. 1904 का बरं घेतलं इथे? कारण इसवी सन 1904 मध्ये आपल्या देशामध्ये पहिला सहकारी संस्था कायदा आला होता. पहिला सहकाराच्या संदर्भात पहिला सहकारी संस्था कायदा हा 1904 चा आहे. पहिला सहकारी संस्था कायदा 1904 चा आहे. त्यावेळेस लॉर्ड कर्झन हा व्हाईसरॉय होता. त्याच्या कालावधीमध्ये हा कायदा पास केला गेला आणि आपल्या देशामध्ये आता सहकारी संस्था ह्या स्थापन होऊ लागल्या होत्या आणि त्या सहकारी संस्थाने ग्रामीण भागामध्ये कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली होती 1904 पासूनच. मग 1904 ते 1954 या 50 वर्षामध्ये ग्रामीण भागात किती पतपुरवठा झालेला आहे, किती आणखी आवश्यक आहे याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एडी गोरवाला समिती ही स्थापन केली होती. मग या समितीने 50 वर्षाचा पूर्णतः अभ्यास केला आणि सरकारला शिफारस केली. सरकारला महत्वाची शिफारस केली ती म्हणजे कोणती? महत्वाची शिफारस केली. ठीक आहे, सरकारला महत्वाची शिफारस केली की ग्रामीण भागामध्ये जर आणखी मोठ्या प्रमाणात जर पतपुरवठा करायचा असेल, ग्रामीण भागामध्ये आणखी पतपुरवठा म्हणजे कर्जाची आवश्यकता जास्त आहे, मग ग्रामीण भागामध्ये आणखी जास्त पतपुरवठा करायचा असेल तर सरकारची स्वतःची हक्काची बँक पाहिजे आणि हक्काची बँक करण्यासाठी म्हणून सरकारने इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही ताब्यात घेतली पाहिजेत.
इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही ताब्यात घेतली पाहिजे आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये केलं पाहिजे असं या ठिकाणी सुचवलं. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही ताब्यात घेतली पाहिजे आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये केलं पाहिजे असं या ठिकाणी सुचवलेलं होतं. ठीक आहे. यस, इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केलं पाहिजे असं या ठिकाणी सुचवलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यानुसार काय झालं, त्यानुसार मग एसबीआय कायदा 1955 एसबीआय कायदा 1955 हा संमत केला गेला. बघा, एडी गोरवाला समितीने शिफारस केली होती की इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आहे ही ताब्यात घेतली पाहिजे सरकारने आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये केलं पाहिजे. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर हे एसबीआय मध्ये केलं पाहिजे असं एडी गोरवाला समितीने शिफारस केली होती. आणि त्यानुसार काय झालं, ही इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही ताब्यात घेतली गेली आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये केलं. त्यासाठी जो कायदा केला तो म्हणजे एसबीआय कायदा 1955 एसबीआय कायदा 1955 हा संमत केला गेला. आता ही इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्टोरी तुम्हाला माहित आहे मित्रांनो. अगोदर आपण बँक ऑफ बंगाल, त्यानंतर तुमची बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर बँक ऑफ मद्रास ह्या 3 बँका एकत्र केल्या आणि यापासून एक बँक स्थापन केली, ती म्हणजे कोणती, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. मग हीच इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ताब्यात घेतली आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये केलं. पण मित्रांनो, ही जे काही ताब्यात घेतली आहे ही शासनाने नव्हती घेतली त्यावेळेस. म्हणजे ताब्यात कोणी घेतली होती, आरबीआयने. म्हणजे आरबीआयने पैसे देऊन टाकले आणि आरबीआयने स्वतःच्या भांडवलाने ही एसबीआय तयार केली आहे. म्हणजे शासनाने नव्हे तर ती आरबीआयने ताब्यात घेतली आणि म्हणून एसबीआयला जे आहे, एसबीआयला राष्ट्रीयकृत बँक म्हणत नाहीयेत, कारण एसबीआयचं राष्ट्रीयकरण झालं नाही मित्रांनो. एसबीआयचं राष्ट्रीयकरण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक नाहीये, सार्वजनिक क्षेत्रातली आहे, सरकारच्या मालकीची आहे, पण ती राष्ट्रीयकृत नाहीये. राष्ट्रीयकृत कधी म्हणूया, ज्यावेळेस खाजगी बँक थेट सरकारच्या ताब्यात जाते. ज्यावेळेस खाजगी बँक थेट सरकारच्या ताब्यात जाते त्यावेळेस राष्ट्रीयकृत किंवा राष्ट्रीयकरण झालेली. पण एसबीआय किंवा आयबीआयचं राष्ट्रीयकरण नव्हतं झालं. कारण आयबीआय राष्ट्रीयकरण कसं नाही झालं, कारण आरबीआयने ताब्यात घेतली आणि आरबीआय कडून ती शासनाकडे गेली. जर ती आरबीआय थेट शासनाकडे गेली असती तर तिचं राष्ट्रीयकरण झालं असं म्हणता येत होतं, पण तसं झालं नाही मित्रांनो. ठीक आहे. मग आता या 1955 ला आपल्या देशात एसबीआय ची स्थापना झाली. या आयबीआय पासून ती स्थापन झालेली आहे. ही आयबीआय अगोदरच्या प्रांतीय बँकापासून तयार झालेली आहे. आता ही एसबीआय मात्र आरबीआयच्या मालकीची झालेली आहे, आरबीआयच्या. त्यानंतर महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे इसवी सन 1997 मध्ये. इसवी सन 1997 मध्ये एक गोष्ट घडली, ती म्हणजे एक समिती आली होती, ती म्हणजे एम नरसिंहन समिती. एम नरसिंहन समिती सेकंड असं म्हणूया आपण. एम नरसिंहन समिती सेकंड या समितीने आपला जो काही अहवाल दिला, अहवाल कधी दिला, 1998 ला आपला अहवाल सादर केला. 1998 ला अहवाल आपला सादर केला होता आणि या अहवालामध्ये महत्वाची शिफारस केली की आरबीआय जे आहे, आरबीआयने कोणत्याही बँकेची मालकी स्वतःकडे घेऊ नये. आरबीआयने कोणत्याही बँकेची मालकी स्वतःकडे घेऊ नये. आरबीआयने फक्त एक नियामक म्हणून काम करावं असं या 1997च्या एम नरसिंहन समितीने सुचवलं होतं. आणि त्यानुसारच मग काय झालेलं, त्यानुसारच मग एसबीआयच्या मालकीमध्ये चेंज झाली. का? कारण एसबीआय ही कोणाच्या मालकीची होती, आरबीआयच्या मालकीची होती. पण मग आरबीआयने एसबीआयचे जे काही शेअर्स आहेत, हे शेअर्स सगळेच्या सगळे कोणाला विकून टाकले, शासनाला विकून टाकले. आणि इसवी सन 2008 मध्ये एसबीआय जी आहे, एसबीआय कोणाच्या मालकीची झाली, मग शासनाच्या. म्हणजे एसबीआयचा प्रवास कसा आहे, एसबीआयचा प्रवास जर पाहिला तर अगोदर तुमच्या ह्या 3 प्रांतीय बँका, बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर बँक ऑफ मद्रास, त्यानंतर बँक ऑफ बंगाल,
मग याच्यापासून झाली तुमची इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, पण इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही घेतली ताब्यात आरबीआयने आणि आरबीआयने ती कोणाकडे कोणाच्या मालकीची केली नंतर शासनाच्या. ठीक आहे, यस, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आरबीआयने ताब्यात घेतली आणि तिचं रूपांतर एसबीआय मध्ये झालं आणि एसबीआय वर मालकी आरबीआयची आणि नंतर कधी शासनाची झाली, मग ती 2008 मध्ये शासनाची झाली. ठीक आहे, मग असा प्रवास थोडासा हा एसबीआयचा पाहता येतो मित्रांनो, जो अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, मग याच एसबीआयने काय केलं होतं, याच एसबीआयने एक महत्वाची गोष्ट केली, ते म्हणजे काय, तर एसबीआयने त्यावेळेसचे जे काही 8 संस्थानिक होते, 8 संस्थानिक, या 8 संस्थानिकांच्या बँका होत्या, या 8 संस्थानिकांच्या बँका एसबीआयने ताब्यात घेतल्या, एसबीआयने ताब्यात घेतल्या. मग कोणत्या, जसं बँक ऑफ बिकानेर असेल, बँक ऑफ जयपूर असेल, बँक ऑफ त्रावणकोर आहे, बँक ऑफ पटियाला आहे, बँक ऑफ उदयपूर आहे. ठीक आहे, अशा ह्या 8 संस्थानिकांच्या बँका एसबीआयने स्वतःच्या ताब्यात घेतल्या. त्यासाठी कायदा केला गेला, तो म्हणजे एसबीआय संलग्न बँका कायदा, एसबीआय संलग्न बँका कायदा 1959. आणि यानुसार एसबीआयने ह्या सगळ्या 8 संस्थानिकांच्या बँका स्वतःच्या ताब्यात घेतल्यात आणि एसबीआय आणि 8 बँका मिळून असा एसबीआय समूह तयार झाला. एसबीआय आणि 8 बँका मिळून असा एसबीआयचा एक समूह तयार झाला होता मित्रांनो. ठीक आहे, पण नंतर काय झालं, नंतर 1 एप्रिल 2017 रोजी 1 एप्रिल 2017 रोजी एसबीआयच्या सगळ्या संलग्न बँका जेवढ्या काही शिल्लक होत्या, ह्या सगळ्या संलग्न बँका एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. त्यामुळे आता एकही संलग्न बँक नाहीये. बँक ऑफ बिकानेर, पटियाला, जयपूर, इंदोर, सौराष्ट्र, ज्या काही आहेत, हैदराबाद, हे सगळ्या संलग्न बँका एसबीआय मध्ये विलीन केल्या 1 एप्रिल 2017 मध्ये. आता कुठलीही संलग्न बँक नाहीच आहे, ह्या सगळ्या बँका एसबीआयत विलीन झाल्या. इव्हन या संलग्न बँकासोबत आणखी एक महत्वाची बँक महिला बँक सुद्धा ही एसबीआय मध्ये विलीन झाली. महिला बँक सुद्धा एसबीआय मध्ये विलीन झाली आणि यामुळे एसबीआय जगातल्या पहिल्या 50 बँकांमध्ये आली मित्रांनो. ठीक आहे, यस. मग असा आपण हा बँकिंग क्षेत्राबद्दलचा विकास पाहिलाय स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतर. स्वातंत्र्याच्या नंतर काय काय झालं थोडस क्विक रिवाइज करूया आपण. ठीक आहे, यस. स्वातंत्र्यानंतर काय काय झालं बघा, 48 आरबीआय राष्ट्रीयकरण आहे, 49 राष्ट्रीयकरण लागू झालं, 51 एडी गोरवाला समिती आहे, मग त्याच्याबद्दलची माहिती पाहिली आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या शिफारशी पाहिल्या, शिफारशीनुसार मग इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आरबीआयने ताब्यात घेतली, कायदा एसबीआय कायदा 1955 केलेला आहे. नरसेन समिती त्याची शिफारस की कोणत्याही बँकेची मालकी आरबीआयने स्वतःकडे घ्यायची नाहीये आणि त्यानुसार मग आरबीआयने एसबीआयचे सगळे शेअर जे आहेत सरकारला विकून टाकले. 2008 मध्ये ही सरकारकडे गेली आणि ती शासनाची बँक झाली. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर मग पाहिलं की 8 संस्थानिकांच्या बँका होत्या, हे एसबीआयने ताब्यात घेतल्या. त्यासाठी एसबीआय संलग्न बँका कायदा 1959 संमत केला. ठीक आहे, पण ह्या संलग्न बँका आणि महिला बँक 1 एप्रिल 2017 मध्ये ही एसबीआयत विलीन झाली आणि जगातल्या पहिल्या 50 बँकांमध्ये एसबीआय आली मित्रांनो. ठीक आहे, मग अशा ह्या तरतुदी आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिल्यात मित्रांनो. राहिलेला बँकिंगचा टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तुमचं डिटेल्स मध्ये इकॉनॉमिक्स होईल मित्रांनो, खूप बेस्ट पद्धतीने इकॉनॉमिक्स होणार आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे तुम्हाला कुठलेही रेफरन्स बुक किंवा काही करायची आवश्यकता पडणार नाहीये. खूप डिटेल्स मध्ये तुमचं इकॉनॉमिक्स कव्हर करूया आपण. यस, सो थांबूया इथे आपण. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, थँक्यू.